नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. रविराज आणि अर्जुन विचार करत असतात की जामीन मिळतो की काय नागराजला. त्याच वेळेस सायली समोर येते आणि एक नवीन प्लॅन सुचवते. आता ठरलेल्या प्लॅनप्रमाणे सर्व पोलीस स्टेशनला जातात. तिकडे नागराज मैपतवर खूप हसत असतो. बघ मी कसा बेलवर बाहेर पडतो ते बघ. त्यावेळेस बेल होण्यासाठी हवालदार पाठीमागून आवाज तरी देतो. त्याच वेळेस मैपत खूप रागात येतो आणि मैपतला तो बोलत असतो की फ्लॅटचा नंबर सांगू की काय. त्यावेळेस लगेच शिट्टी मारत तो बाहेर येतो. इकडे मैपतचं खूप तोंड पडलेलं असतं कारण नागराज बाहेर गेलेला असतो. आता बाहेर गेल्यानंतर पोलीस त्यांना त्याच्या वस्तू परत देतात. आता जास्त दिवस मला आतमध्ये राहायची गरज नाही, बेल भेटली आहे असं बालेराव सांगतात. त्याच वेळेस पाठीमागून अर्जुन नागराज लाथ घालतो आणि नागराज खाली पडतो. खाली पडल्यानंतर हे काय चाललं आहे अर्जुन असं तो विचारतो. त्यावेळेस तू एका केसमधून बाहेर पडला असेल, तुला जामीन भेटला असेल, पण तुझ्यावर डोमेस्टिक व्हायलन्सचे केस मी टाकत आहे. सुमन काकू तुझ्यावर छळ केल्याचा आरोप करत आहे. तुम्ही पुन्हा याला आतमध्ये घेऊन जा असं तो सावंत पोलिसांना बोलतो. त्याच वेळेस सायली देखील त्या ठिकाणी येते. डायरेक्ट आरोतुरे घालून पोलिसांदेखत नागराजला बोलते. नागराज म्हणतो मी काय केलं हे तरी सांगा. त्यावेळेस बालेराव पोलिसांना ते सांगतात की यांनी स्वतःच्या पत्नीचा छळ केला आहे, मारहाण केली आहे, हात उगारला आहे, वळ उठूस तर मारला आहे, असे भरपूर त्याच्यावर आहे आणि ते बेलेबल नाही, तुम्हाला जामीन मिळणार नाही. त्यावेळेस एक कानामागं काय मारली तर लगेच तू माझ्यावर समोर केस करायला टाकली आहेस, किती वाईट आहेस तो असं तो बोलतो. त्यावेळेस रविराज खूपच झापून काढतो. त्यावेळेस प्रतिमा देखील बोलते. आता पोलीस त्याला पुन्हा जेलमध्ये टाकणार असतात. तो मला सोडा असं बोलत असतो पण कोणीच ऐकेना. सुमन FIR नोंद करते. अर्जुन सांगतो घेऊन जा याला. सुमनची डेअरिंग पाहून सगळ्यांनाच खूप आनंद होतो आणि हा पुन्हा जेलमध्ये जातो. अटक वॉरंट निघतं आणि त्याला आतमध्ये जेलमध्ये नेण्यात येतं. मित्रांनो, आता तुम्हाला पुढं बघायला मिळणार आहे की सायली घरात सारखी राबत असते. कल्पनाला तिला आराम द्यावा असं वाटतं. ती बोलते की तुम्ही आराम करा. इकडे हा स्वतःची चिंता करत असतो. त्याच वेळेस मैपतला खूप हसू येतं आणि मैपत त्याला बोलतो का रे, फ्लॅट नंबर मला सांगत होता, मला एक स्वप्न पडलं होतं आणि तो मला सांगत होता, धमकी देत होता. त्याच वेळेस आता तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये बघायला देखील मिळणार आहे की सायली घरची फॅमिली कंडिशन कशी हँडल करते. इकडे तुम्हाला पुढील भागामध्ये दिसणार आहे की प्रताप आणि कल्पना त्या दोघांना आतमध्ये घेऊन कसे बडबड करतात.